जादा किमतीने सिगारेट का विकतो, यामुळे मद्यपीने टपरी चालकाशी वाद करून टपरीतील साहित्याची नासधूस केली आणि याचा राग आल्याने टपरी चालकाने काठीच्या सहाय्याने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना राजे संभाजी स्टेडियम येथे घडली आहे. आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील राजे संभाजी स्टेडियमच्या पाठीमागील बाजूस रस्त्याच्या कडेला अपंग टपरी चालक बापू जगन्नाथ सोनवणे वय वर्ष 59 राहणार शिवपुरी चौक यांची टपरी आहे. आणि बुधवार दिनांक 2 एप्रिल रोजी दुपारी विशाल भालेराव वय वर्ष 50 हा तरुण मद्याच्या नशेत सोनवणे यांच्या टपरीवर आला. त्यावेळी 10 रुपयांची सिगारेट टपरी चालकाने 11 रुपयाला दिली आणि याचा राग आल्याने भालेराव यांनी टपरी चालकाला शिवीगाळ करीत टपरीतील साहित्याची नासधूस केली. यावेळी टपरी चालकाने भालेराव यास काठीच्या सहाय्याने जबर मारहाण केली आणि यावेळी भालेराव याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना त्याच खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या मारहाणीच्या घटनेत नेमकी मृत्यू कशामुळे झाला याचा शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली आहे. तात्काळ पोलिसांनी टपरी चालक बापू सोनवणे यास ताब्यात घेतला आहे. NCN न्यूज साठी रोहन दानी, नाशिक.